लग्न समारंभात मसाले भातासोबत सर्व केली जाणारी पारंपरिक पद्धतीची वांग बटाटा रस्सा भाजी आपण आज आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये सर्वांचे स्वागत आहे। भाजी बनवण्यासाठी आधी आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात आपण 4 मोठे चमचे तेल घालूया। भाजी चमचमीत बनवायची आहे त्यामुळे आपण तेल थोडं जास्तच घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। जिरे मोहरी तडतडली की त्यात आपल्याला 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 तमालपत्र आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यात थोडंसं मीठ घालूया। कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता आपण त्यात एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पण आपण मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता त्यात आपण हे हिरवं वाटण घालणार आहोत। त्यात 3 चमचे सुकं खोबरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक आणि थोडी कोथिंबीर हे आपण सर्व मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। हे वाटण आपण आता थोडं परतून घेऊया। यात थोडी हळद घालूया। वाटण थोडं परतून झाल्यावर आपण हे 4 चमचे मी आमचा सातारी घाटी मसाला घेतलेला आहे तो घातलाय। तुम्ही तुमच्याकडचा जो तुमचा ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि थोडीशी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, याने भाजीला रंग छान येतो। हे मसाले आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यात हे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून पाण्यात ठेवलेले होते आणि हे आपण साली सकटच घालायचे आहेत। साल काढायची नाही। पूर्वीचे लोक बटाट्याची साल काढत नव्हते। सालीमुळे भाजीला अजून छान चव येते। आणि आपल्या चॅनलवर मसाले भाताची पण रेसिपी टाकलेली आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ती चेक करू शकता। आता हे मसाले आपण बटाट्याबरोबर चांगले परतून घेऊयात। बटाटा शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण आधी बटाटा टाकलेला आहे। आता हे परतून झाल्यावर त्याच्यावर आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं बटाटे अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण जरा भाजी चेक करूया। बटाटा अजून शिजलेला नाहीये। आता आपण परतून घेऊन परत 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवूया। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बटाटा चेक करूया। बटाटा अर्धा शिजलेला आहे। आता आपण तो चांगला परतून घेऊया। बटाटा परतून झाल्यावर आता आपण त्यात 5 ते 6 मी काटेरी वांगी बारीक कट करून मिठाच्या पाण्यात ठेवली होती काळी पडू नये म्हणून, ती घालायची आहे। काटेरी वांगी चवीला चांगली असतात म्हणून शक्यतो तीच भाजीसाठी वापरायची। आता आपण हे सर्व वांगी आणि बटाटा चांगलं मिक्स करून घेऊयात।
वांगा आणि बटाटा आपण मसाल्याबरोबर छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण त्यात 2 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। आणि एक उकळी येऊन द्यायची आहे। गॅस फास्ट करून घेतलेला आहे मी। भाजीला आपल्या मस्त खळखळून उकळी आलेली आहे। आता आपण त्यात 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आधी आपण मीठ घातलं होतं ते फक्त कांदा शिजण्यासाठी घातलेलं होतं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊन आपल्याला मंद गॅसवर 15 ते 20 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। 20 ते 25 मिनिटं आपण भाजी मंद गॅसवर शिजवून घेतली। आता आपण बघूया भाजी शिजलेली आहे का। वांगा आणि बटाटा आपलं चांगलं शिजलेलं आहे। दोन्ही चांगलं मिळून आलेलं आहे। भाजी आपली झाली आहे। तुम्ही पण ह्या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते। व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।